Shadow Breakers. Shadow. नमस्कार मित्रांनो, मी आलो नवीन व्हिडिओ घेऊन आणि आम्ही चाललो आता काळमवाडी डॅम. यात उदय, विकास आणि आनंद लोखंडे. चला तर मग. तर गाड्या काढल्या आम्ही आणि निघालो फरफडत कळंब्यापर्यंत पोचलो. कळंबा जेलच्या पुढे गेल्यानंतर लागली भोग लागला. घेतले वडापाव, चटणी आणि विकासनं आणलेला डबा आणि उदय नाही चाटून पुसून खालतं बघा. तिथनं पुढे गेलो तुरुंब्यामध्ये. हे मंदिर आहे तुरुंब्यामधील आणि इथं कमान दिसते बघा, तुरुंबे गावासाठी जाणारी. पूर्ण गावाला वळसा घालून जाण्यापेक्षा डायरेक्ट गावातनं गेलेलं बरं म्हणून घातली गाडी तुरुंब्यामध्ये. शॉर्टकट आहे, बरं पडते. ही लागली तुरुंब्याची नदी क्रॉस करून गेलो मेन रोडला. उदय आणि आनंद गाडी फास्ट पळवालते. पुढे मल्लवाडी रोड लागते. मल्लवाडी गावातून जातोय. मग आलो आम्ही काळमावाडीच्या जवळ. या वड्याजवळ आल्यावर काळमावाडी धरणाजवळ आल्याचं फिलिंग येते. ह्यो बघा काळा किट विंचू. काळ्या विंचूमध्ये विष खूप भरपूर असतं. विकास बोलला घेऊन जाऊयात आता याला. मी बोललो त्याने जर आपल्याला नांगा मारला तर CPRमध्ये आपल्यासाठी बेड बुक करायला लागणार तुरंत. त्या मुख्या प्राण्याला सोडला मी तिथं जाणे निघालो आणि ह्यांना म्हणलो फॉलो मी. मित्रांनो, ते काळा विंचूच्या नादाबिदाला लागशीला लय कडक असते, विष पण हार्ड असते. ही पुढं अशी घनदाट जंगलं होती, भीती पण वाटायचं. पण काय आपण जाणार म्हणजे जाणार. इथं पुढं आल्यानंतर हे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तुम्ही चिकन आणून द्यायचं आणि ते तुम्हाला जेवण बनवून देतात. तर मटण किंवा चिकन तुम्ही आणून द्यायचं, हे बनवून तुम्हाला देणार आणि पर ताटामागं 100 रुपये घेणार. आता आलो आहे आपण दूधगंगा जलविद्युत केंद्राजवळ. अरे काय रे हिरवळ, पब्लिक ढीग, वातावरण गार, नजारा एक नंबर, विषय हार्ड. सगळं पब्लिक इथंच आहे वाटतं. आता फोटो काढायला हो, सेल्फी. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात असलेल्या दूधगंगा नदीवर हे धरण बांधण्यात आले. त्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले. काळमवाडी धरण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील राधानगरी जवळील दूधगंगा नदीवरील गुरुत्वाकर्षण धरण आहे. काळमवाडी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. धरणाचे बांधकाम महाराष्ट्र सरकारने 1983मध्ये सुरू केले होते आणि ते 1999मध्ये पूर्ण झाले. ते सिंचन तसेच हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेटरसाठी वापरले जाते. दुसऱ्यांचं सेल्फी फोटो काढतेला बघून आपण पण जरा व्हिडिओ करूया म्हणलं आपलं पण. सगळं झालं पण हे दोन फुलपाखरू पाण्याच्या बरोबर मध्ये जाऊन एकमेकाचा फोटो काढायला देतात बघा. तर गाड्या काढल्या आम्ही आणि चाललो डॅमच्या वरती जाऊन नजारा बघायचा म्हणलं. हे असं गेट लावलेलं आणि बरोबर धरणाच्या वरती आलो आम्ही. इथं हे असा बोर्ड लावला आहे आणि इकडं 4 व्हीलरचा बाजार लागला आहे का काय, एवढी माणसं इकडं आल्यात. गाड्याच गाड्या, इकडं गाड्या तिकडं गाड्या, चारीकडे गाड्याच गाड्या. आणि हे आलं मी बरोबर तिथे गाडी लावले आणि असा नजारा बघितला. मन खुश, दिल खुश, आत्मा थंड. जरा बघितलं इकडंही जेवण करायला ते पब्लिक, ह्या साईडला पण पब्लिक जेवण करायला ते. आणि ह्यो भला मोठा डॅम, एक नंबर, वारं सुसाट, विषय हार्ड आहे भावांनो इथं. तर एकाच म्हटलं जातो जरा 2 नंबर आले मला, खाली जातो. कसा आहे पाण्याचा आवाज. इथं 10-12 जण पाण्यात उड्या मारलीत. म्हटलेत पोहतो आम्ही, काय जवळ जायला नको म्हटलं. आणि हे बघा स्टेडियम असल्यासारखं आहे, पूर्ण डायरेक्ट खोल आहे खाली, पायऱ्या असल्यासारखं वातावरण आहे इथं. हे खालनं दगड घेतलो मी आणि म्हटलं जाऊन वर टाकतो बाहुबली गत. तरी विकास म्हटला दादा बाहुबली वाटलेच म्हणला 1 नंबर. जरा वरती आल्यावर दगडांमध्ये हा देव होता, पण कोणता देव माहीत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ केला. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा या देवाचं नाव कोणतं आहे. हे असा दगडांच्या मध्ये पडला होता. नार्गेश दादा बोलला मी सच कह रहा है दीवाना हे गाणं मराठीमध्ये म्हणून दाखवतो, ऐका. सुंदर सुंदर ती मुलगी फारच होती सुंदर सुंदर, तिला पातासिनी झालो मी वेडा,
काही क्षणातच ती येऊन बसल्या माझ्या मनात. तिची कमी आहे माझ्या जीवनात, ती दूर आहे माझ्यापासून. का तिला मी विसरू? खरं मी सांगतोय मित्रांनो, प्रेम प्रेम कोणावर करू नका. खोटा या प्रेमाच्या सर्व गोष्टी, खोटी प्रेमाची वचने. आता एवढ्या लांब आलो म्हणल्यावर पाण्यात जरा उतरायला लागते म्हणले आणि उतरलो. खोल होता, जरासं थोडा वेळ पोहण्याचा आस्वाद घेतला. गार पाणी होतं पूर्ण. विकास आणि आनंद ओरडाल ते, म्हणाल ते नदी पार करा. त्यांना म्हणलो नदी न भावा ये, धरण आहे, ग बाहेर ये. पोहून झाल्यावर फॅशन शो असल्यागत उदय आणि आनंद याल ते. कपडे तर घाला रे. तिचा मार्ग धरला आणि आम्ही निघालो आणि आलो इस्पोर्लीमध्ये. इथं खडकी कोंबडीचं चिकन मिळते म्हणे, ते बिन अनलिमिटेड. म्हटलं खाऊया इथंच आणि म्हणलं कल्टी मोऱ्या म्हणलं, म्हणून आलो इथं. जेवणाची ऑर्डर दिली ती आणि ह्यांचे थोबाडे दाखवतोय जरा मी. हे बघा, याला झोप आली हा, खरं म्हणते जेवणार मी रपाट देणार. हे आम्ही चपात्या आणि भाकऱ्या का खाल्लेल्या, एवढी भूक लागलेली. नंतर म्हणलं बाजाराचं किरकोळ ताटाचा नजारा दाखवूया. हे बघा अजून खायला बघा, झोप आली याला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. Shadow Breakers. Shadow.